प्रियंका किचन्समध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण करणार आहोत मुगाचे धिरडे। मी रात्रीच मूग भिजत घातले होते आणि मूग भिजवून घालून त्याला जर कोंब आलेले असेल तर फारच छान, पण माझ्या या मुगाला अजून कोंब आलेले नाही, कारण मला हे हिंदवीला टिफिनमध्ये सुद्धा द्यायचे होते। सो आता आपल्याला हे मूग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे आणि त्यामध्येच आपल्याला सोबत मिरची, लसूण आणि आल्याचे तुकडे टाकायचे आहे। बघा, आपण मूग छान वाटून घेतलेले आहे। आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडेसे तीळ, ऑप्शनल आहे, तुम्हाला जसं वाटलं तसं, त्यानंतर थोडंसं तिखट आणि यामध्ये मी कांदा आणि माझ्याकडे थोडा पालक होता, मी तो चॉप करून घेतला, एकदम बारीक चॉप केलेला आहे। तर यामध्ये आपण हे मिश्रण टाकायचं आहे। बघा, आणि यामध्ये आपण थोडंसं 1 वाटी बेसन टाकू शकतो। जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाका, नसेल वाटत तर नका टाकू। हे बघा, याच्यामध्ये मी 1 वाटी असं थोडंसं बेसन टाकलं। आता आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं, मी केलं आहे। आता छान टाकून बघा, पराठा थोडासा हे झालेला आहे, आपण याला छान असं बाजूने उकळून घ्यायचं छानपैकी आणि याला अजून थोडं होऊ द्यायचं, त्याच्यावर थोडं ताट झाकायचं। तर पराठा थोडंसं छान कुरकुरीत भाजला गेलेला आहे। आता आपल्याला छान पराठ्याच्या साहाय्याने छान पलटून घ्यायचं आहे। थोडंसं वरून छान तेल टाकायचं आहे। आपला कुरकुरीत धिरडा तयार झालेला आहे छान। याच्यासोबत मी दह्याची चटणी केलेली आहे, यासोबत तुम्ही हा छान खाऊ शकता। रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला। थँक्यू, बाय बाय।